शरद पवार गटाचे रत्नागिरीचे माजी जिल्हाध्यक्ष सुदेश मयेकर शिवसेनेत प्रवेश करणार। उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत यांच्या वाढदिवसाच्या दिवशी सुदेश मयेकर शिवसेनेत प्रवेश करणार। राज्यात उद्यापासून जालना मुंबई रेल्वे मार्गावर वंदे भारत ट्रेन, पंतप्रधान नरेंद्र मोदी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे करणार उद्घाटन। पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरातील 314 दागिन्यांची मंदिर समितीच्या ताळेबंदात नोंदच नाही, त्यामुळे मंदिर समितीच्या कारभाराची एसआयटी चौकशी करा, महाराष्ट्र मंदिर महासंघाची मागणी। नंदुरबारमध्ये हमी भावापेक्षा कमी दराने कापूस खरेदी होत असल्याने कापूस उत्पादक शेतकरी संतप्त, मंत्र्यांना शेतकऱ्यांकडे लक्ष द्यायला वेळ नाही, शेतकऱ्यांकडून खंत व्यक्त। दुष्काळ जाहीर करण्याच्या मागणीसाठी बुलढाण्यातील 200 वृद्ध शेतकऱ्यांचं कडाक्याच्या थंडीत आमरण उपोषण, आंदोलनात वृद्ध महिला देखील सहभागी। कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटच्या पार्श्वभूमीवर साई संस्थान सतर्क, मंदिर परिसरात नो मास्क नो दर्शनचे फलक, त्यामुळे भाविक मास्क लावूनच साई समाधीचं दर्शन घेत असल्याचं चित्र। न्यू इयर सेलिब्रेशनवर कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटचं सावट, परराज्यातून नाशकात परतलेल्या पर्यटकांना कोविड टेस्ट करण्याच्या सूचना। छत्रपती संभाजीनगरमध्ये कोरोनाच्या प्रादुर्भावात वाढ, एकाच दिवसात 8 कोरोना रुग्णांचं निदान, नागरिकांनी काळजी घ्यावी, छत्रपती संभाजीनगर महापालिकेचं आवाहन। न्यू इयर सेलिब्रेशनच्या पार्श्वभूमीवर नाशिक ग्रामीण पोलीस सतर्क, हॉटेल्स रिसॉर्ट फार्म हाऊसची तपासणी करण्यात येणार, नाशिक पोलिसांची माहिती। नाशिकचे तृतीयपंथी अयोध्येतील राम मंदिर लोकार्पण सोहळ्याला जाणार, किन्नर आखाड्याला सोहळ्याचं निमंत्रण, गेल्या 4-5 दिवसांपासून अक्षता बनवण्याचं काम जोमानं सुरू, 1 जानेवारीपासून शहरातील घराघरात अक्षरांचं वाटप केलं जाणार। पंतप्रधान मोदींना नाशिकच्या काळाराम मंदिर देवस्थानचं निमंत्रण, अतिप्राचीन काळाराम मंदिराचं दर्शन घेण्याचं पंतप्रधान मोदींना निमंत्रण, 12 जानेवारीला पंतप्रधान मोदी नाशिकच्या दौऱ्यावर। अहमदनगर महापालिकेच्या प्रशासकपदी आयुक्त डॉक्टर पंकज जावळे यांची नियुक्ती, आजपासून अहमदनगर महापालिकेत प्रशासकीय राज सुरू। अहमदनगरच्या जिल्हा परिषदेवर अंगणवाडी सेविकांसाठी आंदोलन, शासनाने मागण्यांचा गांभीर्याने विचार केला नाही तर येत्या 3 जानेवारीपासून आझाद मैदानावर आंदोलनाचा इशारा। बीडमध्ये नवीन वर्षाची सुरुवात व्यसनमुक्त रॅलीनं होणार, 30 आणि 31 डिसेंबरला रॅलीचं आयोजन, स्वर्गीय विनायक मेटेंनी सुरू केलेल्या व्यसनमुक्तीचा उपक्रम कायम सुरू ठेवणार असल्याची ज्योती मेटे यांची माहिती। घोड्यांसाठी लागणारे साहित्य खरेदी करण्यासाठी सारंगखेडा घोडे बाजारात गर्दी, परराज्यातून अश्व मालक सारंगखेडाच्या बाजारात दाखल। हिंगोलीत थंडीचा जोर वाढला, थंडी वाढल्याने अंड्याचे दरही वाढले, किरकोळ बाजारात 100 रुपये प्रति डझन इतका अंड्याचा दर। शिक्षणासाठी नदीपात्रातून विद्यार्थ्यांचा जीवघेणा प्रवास, वाशिम जिल्ह्यातील विद्यार्थी जीवावर खेळून पोहोचतात बुलढाणा जिल्ह्यात। संभाजीनगरच्या पाचोडमध्ये ग्रामीण पोलिसांची गुटखा विरोधात मोठी कारवाई, 8,48,000चा मुद्देमाल जप्त, एका व्यक्तीवर गुन्हा दाखल। यवतमाळमध्ये ग्रंथदिंडीनं वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज साहित्य संमेलनाची सुरुवात, आमदार अशोक उईके यांच्यासह गुरुदेव भक्त मोठ्या संख्येनं दिंडीत सहभागी। सांगलीमध्ये विष्णुदास भावे नाट्यगृहात 100व्या संमेलनाला सुरुवात, ज्येष्ठ अभिनेते प्रशांत दामले यांच्या हस्ते घंटा वाजवून संमेलन कार्यक्रमाची सुरुवात। अमरावतीच्या राजापेठ पोलिसांनी चिनी मांजा विक्री करणाऱ्या दोघांना घेतलं ताब्यात, नायलॉन मांजामुळे अपघात होत असल्यानं पोलीस विभाग दक्ष। नायलॉन मांजाविरोधात नाशिक पोलिसांची कारवाई सुरू, मांजाची खरेदी विक्री, साठा, उत्पादन, वाहतूक करणाऱ्यांवर गुन्हा दाखल। परभणी शहरातील खड्डेयुक्त रस्त्यांविरोधात रिक्षाचालक आक्रमक, खड्ड्यांवर रांगोळी काढून फुलांनी केला खड्ड्यांचा सत्कार। जळगावमध्ये 22,27,70,000 रुपयांचे 255 मुद्रांक जाळून नष्ट, 1,000 रुपये किमतीच्या मुद्रांकाचा दुरुपयोग होऊ नये म्हणून जिल्हाधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली जाळून नष्ट। एमबीबीएसच्या प्रथम वर्षात शिकणाऱ्या विद्यार्थिनीची आत्महत्या, यवतमाळच्या वसंतराव नाईक वैद्यकीय महाविद्यालयात शिकणाऱ्या विद्यार्थिनीची गळफास घेऊन आत्महत्या। सिंधुदुर्गच्या कणकवलीमध्ये अपहरण करून प्रवाशाला लुटणाऱ्या रिक्षा चालकासह दोघांना अटक, 18,000ची रोख रक्कम आणि 20,000चा मोबाईल लुटणाऱ्या दोघांवर अटकेची कारवाई। बुलढाण्यातील अंबाबरवा अभयारण्यात पर्यटकांना एकाच वेळी दिसले 5 वाघ। मध्य प्रदेशच्या सीमेवर असलेल्या अभयारण्यात वाघांची संख्या वाढू लागली, त्यामुळे पर्यटकांची संख्याही वाढली।
एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.